नाशिकमधील भोंदू तांत्रिक अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत आणि आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मोठा दावा करत सांगितलं की विविध पक्षातील तब्बल 38 आमदार खरातच्या संपर्कात होते। यातील काहींनी तर काळ्या जादूचे प्रयोगही केल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे एका आमदाराची गोष्ट समोर आली आहे। हा आमदार खरातच्या प्रभावाखाली इतका गेला होता की त्याने राजकीय आणि सामाजिक कामांकडे दुर्लक्ष केलं होतं। इतकंच नाही तर परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्या आमदाराच्या पत्नीने थेट खरातच्या दरबारात जाऊन त्याला दम भरल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर संबंधित आमदाराने खरातपासून अंतर ठेवल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान पुढे त्यालाच मंत्रीपद मिळालं, मात्र काही काळातच वाद आणि कायदेशीर अडचणींमुळे त्या माजी मंत्र्याचीच विकेट पडल्याची चर्चा रंगली आहे। या प्रकरणात सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचाही आरोप करण्यात आला असून मिरगाव मधील विकास कामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। दरम्यान या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी होत असून खरात प्रकरणातील राजकीय संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। दरम्यान तुम्हाला अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।